नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवून दुसऱ्या समाजातील महिलेशी लग्न केल्याच्या गैरसमजातून तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली। याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या एका 39 वर्षाच्या तरुणानं वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी मुल्तानाराम सुतार, वासुसिंग भाटी, दलपतसिंह देवडा, सवाईसिंग बाडमेर यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला। हा प्रकार वारजेतील एका हॉस्पिटल जवळ सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे हार्डवेअरचं सामान घेऊन दुचाकीवरून कात्रजकडे जात होते। त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी मोटरसायकलवरून आले। फिर्यादी यांच्या दुकानात पार्टनर असलेल्या दुसऱ्या समाजातील महिलेशी फिर्यादीनं लग्न केलं असा त्यांना गैरसमज झाला होता। त्यांनी फिर्यादी यांची गाडी थांबवून त्यांना हाताने मारहाण केली। त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख 4000 रुपये असा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन चोरून नेला। पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।